नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अतिशय मऊ लुसलुशीत, टम्म फुगणारी आणि काठोकाठ पुरण भरलेली पुरणपोळी पाहणार आहोत. नवीन शिकणाऱ्यासाठी पहिल्याच प्रयत्नात ही पुरणपोळी जमणार आहे. तर इथं डाळ कशी शिजवायची किंवा पुरण एखाद्या मिनटामध्ये कशाप्रकारे वाटलं जातं किंवा ते परफेक्ट कशाप्रकारे होईल, म्हणजे आपली पुरणपोळी फुटणार नाही किंवा ती वातड होणार नाही. तुम्ही 4 दिवस जरी ठेवली तरी ती पुरणपोळी खराब होत नाही. इतकी मस्त तोंडात टाकताच विरघळेल. अगदी पापुद्रा पातळ असणारी ही पुरणपोळी किंवा काठं जे आहेत अगदीच पातळ असणारी, तर इतकी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तुम्हालासुद्धा बनवायला यायला हवी. तर इथं लहान सहान गोष्टी अगदीच बारीकीनं सांगितलेल्या आहेत आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालासुद्धा अशा प्रकारे पुरणपोळी नक्कीच बनवायला येईल. तर ही पुरणपोळी बनवताना आपण बारीक सारीक गोष्टी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुमची पुरणपोळी वातड होत असेल किंवा जाडसर होत असेल किंवा मध्येच फुटत असेल. बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की ताई, पुरणपोळी आमची करताना नाही पण नंतर तव्यावरती फुटते किंवा खराब होते. ती का होते हेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं आपण 1/2 किलो चणा डाळ घेतलेली आहे. म्हणजेच कुठलंही एकाच माप घ्यायचं आहे, त्याच्यानुसार आपल्याला पाण्याचं किंवा ह्या डाळीचं प्रमाण आपल्याला कळतं. तर इथं डाळ निवडून घ्यायचे. एखाद्या वेळी डोळ वगैरे असेल तर ती हिरवी किंवा बारीक सारीक ती काढून टाकायची आहे आणि नंतर ही डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा हलक्या हाताने अशी चोळून धुवून घ्यायचे. कुठलं पावडर वगैरे लावलेलं असेल ना तर ते निघल्या जातं. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही डाळ भिजत वगैरे बिलकुल ठेवायची नाही. तर ही बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ही डाळ कुकरमध्ये टाकून घेऊया. तर इथे 1 ग्लास डाळ घेतलेली आहे आपण. तर मी तर बाजूला गरम पाणी करून घेतले, का तर गॅसवरती शूट करायला थोडंसं जड जातं. त्यामुळे आता ही डाळ कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आता 1 ग्लास डाळ घेतली आपण. तर ही डाळ मऊ लुसलुशीत शिजावी किंवा सॉफ्ट असं पुरण हो यासाठी 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. अगदी चुटकीभर मीठ टाकलेलं आहे आणि चुटकीभरच हळदी पावडरसुद्धा टाकून घ्यायचे, म्हणजे पुरणपोळीला रंग छान येतो. तर आता इथं पाणी टाकून घेऊया. मी तर गरम करून पाणी घेतलेलं आहे, वाफा निघतं त्यामधून. ते 1 ग्लास डाळीसाठी दुप्पट पाणी टाकायचे, म्हणजे 2 ग्लास. जर का तुम्हाला आमटी करायची नसेल ना, आपण इथं 1.5 ग्लास पाणी टाकलं तरीही चालतं. तर याच्यामध्ये आपली डाळ एकदम परफेक्ट अशी शिजते. इथे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ना, नवीन शिकणाऱ्या मुलींना बिलकुल सुद्धा जड जाणार नाही. आता हे ढवळून घ्यायचं आहे आणि परत ह्याला झाकण लावून आपल्याला 6 शिट्ट्या कुकरला, छोटी शेगडी असते ना त्यावर एकदम लो फ्लेमवर करायच्या आहेत. हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर बिलकुल नाही. आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 ग्लास. 1 ते 1.5 ग्लास तुम्ही घेऊ शकता, एवढ्या याच्यासाठी परफेक्ट होतं. आणि आता हे गव्हाचं पीठ ना सोजीच्या चाळणीनं चाळायचं आहे. तर इथं आपण 1 ग्लास गव्हाच्या पिठासाठी अर्धा ग्लास मैदा घेणार आहोत. का तर बऱ्याचशा आपल्या नवीन शिकणाऱ्या मुली असतील किंवा मैत्रिणी असतील तर त्यांची पुरणपोळी पहिल्यांदा करताना फुटू नये यासाठी. तर आता इथं गव्हाचं पीठ आणि मैदा वापरल्यामुळे ना पुरणपोळी अगदी थोडंसं जरी पीठ घेतलं तरी बिलकुल फुटणार नाही लाटताना. तर हे बघा चाळवा एकदम असा व्यवस्थित निघलेला आहे. आता चुटकीभर मीठ टाकून घेऊया आणि तेवढीच हळदी पावडरसुद्धा आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. का तर पुरणपोळीला रंग खूप सुरेख येतो. मीठ जे आहे ते पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण हे थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता इथं मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता पीठ आपण बरोबर 1 ग्लास थोडंसं दाबून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि अर्धा ग्लास मैदा वापरलेला आहे. तर एवढं पीठ मळण्यासाठी आपल्याला पाऊण ग्लास पाणी लागतं. तर इथं अर्धा ग्लास अगोदर घेतलेलं आहे. आता हे सर्व पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आणखीन आपल्याला पाव ग्लास पाणी इथं लागेल. आता इथं थोडंसं मी पाणी टाकून हे पीठ मळून घेते. एकदम पाणी कधीच गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं नाही, म्हणजे काय होतं, कण भिजला ना तर पीठ छान असं आपलं तयार होतं. म्हणजे चपाती करा, तुम्ही चपाती करा किंवा पुरणपोळी करा, कुठलंही पीठ मळताना थोडंसंच पाण्याचा वापर करायचा आहे. तर आता इथं बघा अशा प्रकारे हे पीठ, आता बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी काय करतात, हे पीठ घट्टसर थोडंसं मळायचं आणि नंतर पाण्यात ठेवायचं किंवा एखाद्या कपड्यामध्ये बांधून पाण्यात ठेवायचं. असं काहीच करायची गरज बिलकुल नाही. आपण डाळ शिजायला घालतो ना तेव्हाच हे पीठ मळून घ्यायचं, म्हणजे आपली पूर्ण डाळ शिजेपर्यंत किंवा पुरण तयार करेपर्यंत आपलं पीठ छान मुरलं जातं. म्हणजेच 15 ते 20 मिनिट आपल्याला लागतात. तर 20 मिनिट पीठ ठेवायचंच आहे मुरण्यासाठी, म्हणजे आपली पुरणपोळी एकदम परफेक्ट होते. तर पीठ बघू शकता अगदी मऊसूत असं मळून घेतले. पोळीचं पीठ हे अशा प्रकारे असतं. घट्ट जर पीठ मळलं ना तुम्ही तर ते पुरणपोळी वातड होते किंवा व्यवस्थित अशी चवीलासुद्धा लागत नाही आणि जेव्हा आपण पुरणपोळी भाजतो ना तेव्हासुद्धा वेळ लागतो. आता थोडंसं तेल टाकून परत ह्याला असं लावून घेतलं आहे, म्हणजे ह्याला साल वगैरे येणार नाही. तर पीठ अगदीच सॉफ्ट असं केलं आहे. असं 2 बोटानं जरी पीठ ओढलं ना
तर ते पीठ असं लांबलं पाहिजे. अशा प्रकारे हे पोळीचं पीठ पाहिजे. आता याच्यावर आणखीन थोडंसं तेल टाकून घेतलं आहे चिकटायले प्लेटला म्हणून. परत ह्याला मळून घ्यायचं आणि परत आपल्याला 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 20 मिनिट किंवा अर्धा तासासाठी ठेवलं तरी चालतं. आता याला पाण्यात वगैरे ठेवायचं किंवा काही करायची बिलकुल गरज पडत नाही. फक्त पीठ मळतानाच व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आता इथं आपण 1 ग्लास डाळ घेतली ना, तर आपण 1.5 ग्लास पीठ वापरलेलं आहे. तर हे प्रमाण अगदीच परफेक्ट असं होतं. तर इथं तुम्हाला किती प्रमाण पुरणपोळी बनवायची याचं दुप्पट तिप्पट 4 पट जरी प्रमाण केलं तरीही चालतं. त्यामुळे मी इथं 1/4 किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी थोड्याशा प्रमाणामध्ये आणि परफेक्ट रेसिपी आहे. आता हे पीठ मळून घेपर्यंत आपली डाळसुद्धा शिजलेली आहे. बरोबर 6 शिट्ट्या करून घेतल्यात मी. 7वी शिट्टी व्हायच्या आत आपण कुकर खाली ठेवलं होतं. तर डाळ बघा एकदम लोण्यासारखी शिजलेली आहे आणि याच्यात येळवणीसुद्धा निघतं. आता एखाद्या चाळणीवर टाकायचं, जेवढं येळवणी निघेल तेवढं, आणि नंतर वरतून थोडंसं कोमट पाणी या डाळीवरती टाकायचं, म्हणजे येळवणी बऱ्यापैकी निघतं. आणि आमटी जर जास्त करायची असेल तुम्हाला तर थोडीशी डाळ एखादा चमचा किंवा पळीभर जरी काढून ठेवली तरीही चालतं. आणि एक ट्रिक म्हणजे इथं काय, तर तुम्ही जेव्हा डाळ एकदम मऊसूत शिजवाल ना, तेव्हा तुम्ही पुरण बिघडवायचं म्हटलं ना तरी बिघडत नाही. इथेच बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी गलती करतात. डाळ व्यवस्थित शिजत नाही, मग मिक्सरला फिरवा किंवा काहीही करा आणि ते पुरण असं भगऱ्या होतं किंवा पोळीमध्ये सुद्धा व्यवस्थित लागत नाही. आता 1 ग्लास डाळीसाठी आपण 1 ग्लास गूळ घेतलेला आहे. तुम्ही इथं साखरसुद्धा वापरू शकता. आता इथं जेव्हा आपण पुरण शिजवतो ना, तेव्हा एखादं लोखंडी कढई घ्यायची किंवा कुठलंही भांडं असावं, पण बुडामध्ये ते जाड असलं पाहिजे, म्हणजे आपलं पुरण जे आहे ते खाली तळायला लागणार नाही. आता हे गूळ टाकून घेतलेला आहे आणि सतत ह्याला हलवून घ्यायचं आहे. आपल्याला इथं ना हे पुरण शिजवण्यासाठी फक्त 5 मिनिट लागतात. हाय फ्लेमवर, म्हणजे जी मोठी शेगडी असते ना त्यावरती हाय फ्लेमवर सतत हलवून आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. तर इथं मी थोडंसं जायफळचा तुकडा आणि 4 हिरवी वेलची घेतलेली, त्याचं पावडर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पुरणाला चवसुद्धा छान लागते. आता इथं बघा थोडंसं पहिल्यांदा करत असाल तर वाटेल की आता गूळ टाकल्यानंतर पातळ झाले पुरण. तर हे बघा असं उलटनं वरती जर ठेवलं तर ते पडतं, म्हणजे आपलं पुरण परफेक्ट झालेलं नाही, म्हणजे पातळ आहे. तर ही ट्रिक जी आहे ती खूप छान अशी आहे, म्हणजे आपल्याला चेक करताना बिलकुल त्रास होत नाही आणि पहिल्यांदा करताना सुद्धा ना बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत नाही. आता हे पुरण तयार होत आलेलं आहे आणि एखादा मिनिट आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे जायफळ आणि वेलची पावडर टाकल्यानंतर. आता हे एकत्र करून घेऊया आणि खूप पण घट्ट पुरण करायचं नाही, म्हणजे पोळी जी आहे ती मऊसूत होते. तर बघा उलटणं जे आहे ती व्यवस्थित असं बसलेलं आहे, म्हणजे आपलं पुरण परफेक्ट झाले. आता इथं तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल, पण जेव्हा आपण वाटून घेऊ ना पुरण आणि थंड करून घेऊ तेव्हा हे पुरण आणखीन घट्ट होतं. तर अशाच प्रकारे पाहिजे. तर बघा खाली बिलकुल लागलेलं नाही पुरण, आणि अशा प्रकारे जाड असलं ना तर काळजी वाटत नाही शिजवताना. पुरण वाटण्यासाठी किती वेळ लागतो हे बघूयात. तर टायमिंग दाखवलेलं आहे तुम्हाला. तर फक्त 1/4 किलो पुरण वाटण्यासाठी आपल्याला इथं लागतो, म्हणजे 1-1.5 मिनिटच लागतो. तर 10 वाजून 39 मिनिट झालेले आहेत. तर आपण आता वाटायला घेतोय. तर का तर तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे, म्हणजे 1 किलो डाळ वाटण्यासाठी किंवा पुरण वाटण्यासाठी किती टाईम लागतो. आणि पुरण वाटताना ना एखादं चपटं बुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे अगदी सहज होतं ते. इथं ना डाळ जर व्यवस्थित शिजली ना, थंड जरी पुरण झालं तर अगदी पटकन हे वाटून होतं. असं नाही की गरम आहे म्हणून हे वाटले गेले, असं बिलकुल होत नाही. फक्त पुरणाचं जे आहे प्रमाण ते फक्त डाळ शिजवण्यामध्ये व्यवस्थित, आणि अंदाजे गूळ टाकायचं नाही किंवा अंदाजे साखर टाकायचं नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळी. म्हणजे साखर असेल तर पाऊण ग्लास घ्यायची किंवा अर्धा ग्लास घ्यायची. गुळ असेल तर थोडासा कमी गोडीला पाहिजे असेल तर पाऊण घ्यायचं आहे. तर आता हे अशा प्रकारे छान वाटून घ्यायचं. तर बघा वाटताना सुद्धा अगदी झटपट हे वाटून होतं. आणि डाळ जर कच्ची राहिली तर वरती कितीतरी असं राहतं कणकण, मग ते पुरणसुद्धा व्यवस्थित होत नाही आणि पोळीला ते चिकटून पुरण राहत नाही, असं खुळखुळ्यासारखं ते पुरण पोळीमध्ये होतं. त्यामुळे सुद्धा ना बऱ्याच वेळा पोट वगैरे बिघडतं. तर आता आपण इथं हे बघा साधारण 1-1.5 मिनिट झालेला आहे. मी तुम्हाला परत एकदा टायमिंग दाखवते. आता हे पुरण ना जेव्हा आपण हे आता काढून वगैरे घेतले, त्याला समजा 2-3 सेकंद 2-4 सेकंद गेले असतील एक्स्ट्राचे. एक्झॅक्ट टायमिंग ना इथं मी तुम्हाला दाखवणार आहे. का तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील ना, तर आता वाटायला काय असं टायमिंग वगैरे लावायची गरज नाही, पण डाळ व्यवस्थित जर शिजली तरच ते ना पुरण परफेक्ट असं होतं. तर आता मी तुम्हाला इथं दाखवते.
आता 10 वाजून 40 मिनिट झालेले आहेत. तर बघा हे पुरण आहे ते असं बोटाने काढायला गेलं ना पलीकडच्या बाजूनं जातं, त्यामुळे एखादा चमचा घ्यायचा आणि त्याने असं हे पुरण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. अगदी लोण्यासारखं पुरण झालं की पोटाला सुद्धा बाधत नाही आणि पुरणपोळीसुद्धा मऊ लुसलुशीत अशी होते. तर आता हे पुरण व्यवस्थित काढून घेऊया. आहे ह्याच भांड्यामध्ये फॅनखाली पुरण ठेवायचं 15-20 मिनिट, म्हणजे थंड होतं. आता इथं बघा मोठी जी शेगडी असती त्याच्यावर आपल्याला पुरणपोळी बनवायची, म्हणजे आपण कशा प्रकारे पुरणपोळी भाजतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता हे ना जे कॅलेंडर असतं कालनिर्णय वगैरे त्याची इंक वगैरे लागत नाही. पुरणपोळी टोपलीत टाकण्याच्या अगोदर ते ठेवून घ्यायचं आहे, किंवा प्लेन पेपर बटर पेपर ठेवला तरी चालतो. आता पीठ बघा अशा प्रकारे असायला हवं. एवढं जर व्यवस्थित पीठ असेल ना तरच आपली पुरणपोळी अगदी परफेक्ट अशी होणार आहे. 2 बोटांनी वडलं तरी हे पीठ जे आहे ते असं लांबल्या जातं. तर इतकं मस्त पीठ जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. तर याला आपण पाण्यात ठेवलेलं नाही किंवा वेगळं काही केलेलं नाही. तर अशा प्रकारे जर पीठ केलं ना तर पुरणपोळी अगदीच मऊ लुसलुशीत होणार आहे. तर आता हे पीठ आपण छान असं थोडंसं तेलाचा हात लावून मळून घेऊया. तर नवीन शिकताना असं वाटतं की आपण एवढं पीठ पातळ आहे मग आपण कसं करणार, पण आपण याच्यामध्ये ना पुरणपोळी फुटू नाही यासाठी मैदा वापरलेला आहे. आणि ह्याची छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्यात ना व्हिडिओमध्ये, त्या जर तुम्ही फॉलो केल्या किंवा त्यानुसार जर केलं ना तर बिलकुल पुरणपोळी बिघडणार नाही. आता इथं ना आपल्या घरामध्ये तरी ना म्हणजे असं गुबगुबीत पुरणपोळी आवडते, खूप सारं पुरण घातलेली. आता लिंबा एवढं जे मोठं लिंबू असतं थोडंसं तेवढाच पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पुरण त्याच्यात 2 पट 3 पट तरी असायला हवं. एवढं पुरण घातलं तरच पुरणपोळी व्यवस्थित होते. आता हे बघा एकदम लोण्यासारखं हे पुरण झालेलं आहे. आणि एक विशेष म्हणजे आता इथं 1/2 किलो आपण डाळ घेतली. तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत, आता तुम्हाला छोट्या पुरणपोळ्या आवडतात किंवा मोठ्या, आता इथं मी ना 6 ते 7च पुरणपोळ्या केलेल्या आहेत एवढ्या याच्यामध्ये पुरणमध्ये. का तर मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या म्हणजे जास्त पुरण घातलेल्या आवडतात. आणि तुम्ही नवीन शिकत असाल ना तर याच्या 6च्या 12 पुरणपोळ्यासुद्धा होऊ शकतात तुम्ही लहान केल्या तर. आता हे पुरण काय करायचं, म्हणजे आपल्याला किती पोळ्या बनवायच्या त्याच्यानुसार पुरण डिवाईड करायचं, म्हणजे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्याला किती पोळ्या करायच्यात आणि पीठसुद्धा तेवढंच आपल्याला लागणार आहे. म्हणजे हे जे प्रमाण आहे इतकं परफेक्ट आहे पिठाचं आणि पुरणाचं सुद्धा. आता याचे गोळे करून घेऊया आपण. तर अशा प्रकारे मी गोळे बऱ्यापैकी मोठे करून घेतलेले आहेत. आता हे जे पिठाचा गोळा आहे ना बघू शकता, तर हा पिठाचा गोळा ठेवून घेतल्यानंतर हे बघा पीठ किती थोडंसं आहे आणि पुरणाचा गोळा बघा किती मोठा आहे. तर अशा प्रकारे जर पुरणपोळी केली ना तोंडात टाकताच विरघळते आणि चवीला सुद्धा भन्नाट लागते. तर आता इथं पुरणाचा गोळा थोडासा बाजूला करून घेऊया. कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि हा जो पिठाचा उंडा आहे किंवा गोळा आहे ती कोरड्या पिठात बुडवायचा आणि अशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची. वाटी तयार करताना सुद्धा ना बुडाला किंवा खालच्या बाजूला थोडीशी जाडसर ठेवायची आणि वरच्या बाजूला थोडंसं पातळ असं बोटाच्या सहाय्याने करून घ्यायचं. आता याच्यामध्ये जेव्हा आपण पुरणाचा गोळा ठेवू ना फक्त खालच्या हाताने थोडंसं असं वरती जेव्हा आपण पुरण दाबत राहतो ना तर पीठ आपोआप वरती येतं, त्याला असं जास्त प्रेससुद्धा करायची गरज नाही. पीठ एवढं परफेक्ट झालेलं आहे. यामुळे पुरणपोळी वातड किंवा निब्बर अशी होत नाही, मऊ लुसलुशीत अशी होते. फक्त पीठ जे आहे ते मऊसूत असायला हवं. आता याचा उंडा तयार करून घेऊया. तर हे बघा उंडा तयार करताना सुद्धा आपल्याला लगेचच लक्षात येतं पीठ कशा प्रकारे एकदम स्मूथ आहे ते. आता हे वरती आलेलं थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत असं हाताने करून घ्यायचं, म्हणजे पुरणपोळी आपली फुटणार नाही. आता हे कोरड्या पिठामध्ये परत ह्याला बुडवायचं आणि परत हातावरती ना याचा उंडा तयार करून घ्यायचा. म्हणजे काय होतं पुरण जे आहे ना काटोकाटपर्यंत जातं आणि पोळीसुद्धा छान अशी लाटता येते, म्हणजे कुठं जाड कुठं पातळ होत नाही असा उंडा तयार करून घेतल्यानंतर. आता पोळीपाटवर ना थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पोळीपाटवर इथं मी पेपर किंवा असं काही वापरत नाही कपडा वगैरे, तर पीठ टाकून घ्यायचं कोरडं आणि एक साईडनं लाटणं हलक्या हाताने फिरवायचं, असं प्रेस करून नाही, नाहीतर ना पुरणपोळी फुगत नाही. हलक्या हाताने कडा त्याच्या अगोदर लाटून घ्यायच्या आणि जेव्हा पोळी पूर्ण लाटून होईल तेव्हा 1-2 लाटणे मध्यभागी फिरवले ना की आपली पोळी तयार होते. तर आता बघा इथं मी पेपरचा वापर न करता सुद्धा पुरणपोळी किती परफेक्ट झालेली आहे, बिलकुल चिकटलेली नाही आणि पुरण बघा कडेपर्यंत गेलेलं आहे. आता तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण. तर तवा हाय फ्लेमवर पोळी टाकायच्या अगोदर म्हणजे गरम करून घ्यायचं आहे आणि परत एखाद्या कपड्यानं सुद्धा तुम्ही पीठ पुसू शकणार नाही, इतकी पोळी ही नाजूक होते. तर आता इथं हातानेच मी पलटी करून घेते, का तर बऱ्याच वेळा ना माझ्याकडून उलटण्याने पोळ्या फुटतात, म्हणजे व्यवस्थित करून सुद्धा ती पलटताना तसं होतं, म्हणून मी हातानेच पलटी करून घेते. थोडीसं काळजीपूर्वक ना कडेला थोडंसं असं जागा करून घ्यायचं असं दाबून आणि परत पलटायचं, म्हणजे फुटत नाहीत पोळ्या. आता हीच बघा पोळी मी हाताने पलटून घेतली ना तर इतकी सुंदर फुलते, का तर त्याला उलटणंच लागलेलं नाही आणि त्यामुळे
म्हणजे फुटायचे चान्सेस कमी होतात. तर आता ही परत पलटून घेऊया. याचा पापुद्रा इतका नाजूक होतो ना, त्याला हात जरी लावलं तरी पोळी तुटते. तर आता याला परत इकडून ह्या बाजूनं सुद्धा छान असं तेल लावून घेऊया. ते इतक्या सुंदर फुलतात ना की वाटते फुटते की काय. हे बघा किती सुंदर फुललेली आहे. तर अशा प्रकारे पोळ्या जर केल्या तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील. अशा पोळ्या कोणाला बरं आवडणार नाहीत, आहे की नाही. तर आता हे बघा परत उलट न लावता लावताच परत मी हाताने पकडून अशा प्रकारे पलटून घेते. तर अशा प्रकारे छान भाजून घ्यायची आहे पोळी आणि कच्ची बिलकुल राहिली नाही पाहिजे. आणि पीठ जर व्यवस्थित झालं ना तर बघा ना किती छान असा रंग आलेला आहे याला. पोळीला व्यवस्थित भाजल्यामुळे बिलकुल कच्ची कुठं वाटणार नाही किंवा नाही भाजल्यासारखी दिसणार नाही. तर बऱ्याच वेळा काय होतं हे बघा, तर 2 मिनिट आपल्याला ही एक पोळी भाजण्यासाठी वेळ लागतो. तर आता हाय फ्लेमवर जर भाजत असाल ना तर तुम्ही मीडियम गॅसवर जर म्हटलं तर एक पोळी भाजण्यासाठी बरोबर 2 मिनिट लागतात. त्यामध्ये छान अशी हाय फ्लेमवर ही पुरणपोळी छान भाजून होते. आता हे काढून घेऊया. तर काढताना सुद्धा बघा अशा प्रकारे पोळ्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि ठेवताना व्यवस्थित अशी ठेवायची म्हणजे उचलताना फुटणार नाही. तर एकूण एक पोळी एकदम सुंदर अशी दिसते मस्त. परत ह्याच्यावर असं झाकण ठेवून घ्यायचं. तर छान अशी लाटून घेतल्यानंतर तव्यावर टाकून घेतलेली आहे. आता ही पोळी आपण एक लाटून घेऊया. हातानेच अशा प्रकारे पलटून घ्यायचे आहे. पुरणपोळीला असं जरी पाहिलं ना तर पुरण कुठपर्यंत पोहोचले हे लक्षात येतं. त्याचा पापुद्रा इतका नाजूक होतो त्यामुळे. तर आता थोडंसं भाजल्यासारखी वाटली की तेल टाकून घ्यायचं आहे किंवा तेल लावायचं आहे पोळीला. तर ही पोळी पलटून घेतल्यानंतर बघू शकता किती सुंदर फुललेली आहे, मस्त अशी भाजलेली सुद्धा आहे. तर अशाच प्रकारे सर्व पोळ्या आपण तयार करून घेऊया. आणि एक ट्रिक म्हणजे जर का तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल ना तर थोडंसं लहान पोळ्या बनवा म्हणजे पोळ्या फुटणार नाहीत आणि परफेक्ट होतील. का तर मोठी पोळी थोडंसं उंडा मोठा घेतला ना तर लाटताना खाली चिकटू शकते किंवा तव्यावर टाकताना सुद्धा पलटायला येत नाही. लहान पोळ्या केल्या ना तर व्यवस्थित अशा तयार होतात. आता ही पोळी छान अशी मस्त भाजल्याच्या नंतर टोपलीमध्ये टाकून घ्यायची आहे. तर दिसायला इतकी सुरेख आणि सुंदर दिसते, पाहत्या क्षणी खाव्याशी वाटते ही पोळी. तर आता हे बघा हेही पोळी ठेवून घेऊया आणि लगेचच याच्यावरती ना झाकण ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही ही पोळी 2 दिवस जरी ठेवली तरी खराब होणार नाही किंवा असं वातड होणार नाही. तर अशाच प्रकारे सर्व पोळ्या आपण तयार करून घेऊया. एकूण एक पोळी फुललेली आहे आणि एक सुद्धा पोळी अशी फुटलेली वगैरे नाही. तर अशाच प्रकारे सर्व पोळ्या आपण तयार करून घेऊया. तर सर्व पोळ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत. बघू शकता पकडलं तरी तुटते ही पोळी, इतकी सुरेख आणि मस्त झालेली आहे. तुम्हाला मी हातात घेऊन दाखवते. बघू शकता दुधात सोडल्याबरोबर ही विरघळून जाते, इतकी मस्त ही पुरणपोळी झालेली आहे. तर ह्या पुरणपोळ्या आपण ताटामध्ये ठेवून घेऊया. तर बघा किती सुरेख आणि सुंदर मस्त दिसते ही पुरणपोळी. एक ना एक पोळी व्यवस्थित झालेली आहे. हे बघा एकसुद्धा पोळी फुटलेली नाही किंवा खराब झालेली नाही. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीनं जर केल्या ना तर अशाच प्रकारे हे तुमच्यासुद्धा पुरणपोळ्या तयार होतील. तर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर अशा प्रकारेच पुरणपोळी तुमचीसुद्धा तयार होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहिल्यांदा पाहून नंतर पुरणपोळीची रेसिपी करायला घ्या. तर हे बघा याला असं दुमडून घेतल्यानंतर बघू शकता किती छोटासा गोळा पुरणपोळीचा झालेला आहे आणि तितकीच पातळ लुबलुबीत ही पुरणपोळी झालेली आहे. तर मी तुम्हाला तोडून दाखवते थोडीशी. का तर असं मध्यभागून वगैरे तोडत नाहीत असं म्हणतात की एक साईडनं कुठून तर. हे बघा याचा पापुद्रा बघा किती पातळ झालेला आहे. पेपरसुद्धा जाडा असेल इतका पातळ हा पापुद्रा झालेला आहे आणि दोन्ही साईडचा सेम होतो. आणि पुरणसुद्धा बघा काठोकाठ भरलेला आहे आणि खूप सारं पुरण ह्या पुरणपोळीमध्ये आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या पोळ्या बनवल्यात जास्त पुरणच्या, त्यामुळे पुरणपोळीना चवीला छान अशी लागते. तर आता ह्या पुरणपोळ्या बघा. तर आजची ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.